तारदाळीतल्या प्रसाद कुलकर्णी मळा परिसरात मध्यरात्री घराचा दरवाजा तोडून अज्ञात 7 जणांच्या टोळीनं दाम्पत्याला मारहाण करत सुमारे 1,15,000 रुपयांचा सोन्या चांदीचा ऐवज आणि रोख रक्कम लंपास केल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे। विठ्ठल राजाराम गायकवाड राहणार ताळदाळ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक 17 फेब्रुवारी रोजी रात्री सुमारे 1:15 वाजण्याच्या सुमाराला ते आणि त्यांची पत्नी घरी झोपलेले असताना अज्ञात 7 व्यक्तींपैकी काही जणांनी घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला। यावेळी आरोपींनी फिर्यादी यांच्या पत्नीच्या गळ्यातील सुमारे 8 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणिमंगळसूत्र अंदाजे किंमत 96,000 रुपये, सुमारे 5 ग्रॅम वजनाचे कानातील सोन्याची रिंग अंदाजे 60,000 रुपये, चांदीचं पैंजण अंदाजे 14,000 रुपये तसंच लोखंडी पेटीत ठेवलेली 25,000 रुपयाची रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेतली। एकूण सुमारे 1,15,000 रुपयाचा ऐवज लंपास करण्यात आल्याचं तक्रारीत नमूद आहे। तसंच आरोपीपैकी एकानं फिर्यादी यांच्या पाठीवर मारहाण करून धमकी दिल्याचंही तक्रारीत म्हटलंय। या घटनेनंतर आरोपींनी घराला बाहेरून कडी लावून पलायन केलं। या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कुंटे करत आहेत। अज्ञात आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले तसंच स्थानिक माहितीच्या आधारे तपासाची चक्रे फिरवण्यात येत आहेत।